कारण तुमचा जनमताचा रेटच एवढा आहे की बालाजी पाटील खतगावकर मागे फिरणार नाहीत, बरोबर ना? त्यामुळं ही लढाई तुमच्या हातात आहे, खऱ्या अर्थाने तुमच्या हातात आहे। आता कोणी म्हणत असं दोन टर्म तिथे विद्यमान आमदार आहे, मागे विधान परिषदेवर याच घराण्यातलं माणसं होती, मग कसं काय होईल? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर कोणत्याही एजन्सीने या मतदारसंघाचा जर सर्वे केला तर असा एखादा सर्वे येईल का या विद्यमान आमदाराच्या बाजूचा? तुम्हाला प्रश्न करतो मी, एखादा तरी सर्वे येईल का? येणार नाही। जेव्हा लोकसभेच्या वेळेस अशाच सर्वेच्या आधारे आपल्या अनेक कर्तबगार उमेदवारांना तिकीटे मिळू नये म्हणून असे सर्वे पुढे केले गेले, मग आता हा तर खरा सर्वे आहे। या सर्वेत विद्यमान आमदार पूर्णपणे नापास ठरलेले आहेत, मग कोणत्या एजन्सीचा सर्वे होत्या? त्यामुळे त्या ठिकाणी बालाजी पाटील खतगावकर साहेब यांना संधी 100% मिळणार। आम्ही 300 किलोमीटरहून त्या ठिकाणी येऊन तळ ठोकतोय, अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मागे फिरायला नाही, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला क्रांती करायची आहे। आणि बालाजी पाटील खतगावकर साहेब का त्यांनी हा मार्ग निवडला? त्यांच्याकडे काय कमी होतं? त्यांच्याकडे प्रशासनाचे सर्वोच्च अधिकार आहेत, त्यांच्या एक मात्र गाव करतो ते राव करीत नसतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढे आहे। 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी निर्धार केला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं सर्वोत्तम नेतृत्व लाभलं आणि क्रांती झाली, स्वराज्य निर्माण झालं। हीच क्रांती आपल्याला कंधार मुखेडमध्ये करायची आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला कटिबद्ध व्हायचं आहे। आज तुम्ही या परीक्षेत पास झालेला